सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्षाय मंगलाय तन्वारी तमेव लग्नम सचिनंद देव ताराबलं चंद्रबलं च दैय विद्याबलं दैवबलं च दैय लक्ष्मीपते ते ध्रुवं स्मरामि। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये आपण सगळेजण द्वारकेमध्ये निवासाला आहोत आणि द्वारिकामधले भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपण समजून घेतोय। उद्धवजी आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्यामधला संवाद चालू आहे। दुर्वासा ऋषी ज्यावेळेला द्वारका सोडून म्हणजे पूर्णपणे गेले की माझी पूर्णपणे छान सेवा झाली, आता मी या ठिकाणून निघतो आणि मग त्या ठिकाणी द्वारका नगरीचा निरोप घेऊन गेल्यानंतर आज कुठेतरी द्वारका नगरी निवांत झालेली आहे। उद्धवजी निवांत झालेले आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा निवांत आहेत। आणि मग त्या ठिकाणी पाण्याकडे बघत असताना दुपारच्या वेळेमध्ये विचारलेला पहिला प्रश्न होता की याचं नगरीचं आपण नाव द्वारिका का ठेवलं आणि द्वारिका का नाव असावं। आपल्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण होता की प्रत्येकाला असं वाटायचं की त्या नगरीचं नाव द्वारिका का होतं। तर त्याचं ते उत्तर होतं की त्या नगरीचं ते प्रवेशद्वार आहे, जिथून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटतात। मग त्याप्रमाणे उद्धवजींचं उत्तर ऐकून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना खूप आनंद झाला आणि म्हणले की बघितलं तुम्ही की द्वारिका एक नाव ठेवलं, मी तर फक्त द्वार आणि भिंत एवढं धरूनच नाव ठेवलेलं होतं, पण तुम्ही किती छान अर्थ सांगितला असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवजींना म्हणाले। उद्धवजी म्हणले, देवा मला आणखीन खूप शंका आहेत, मी विचारू का? त्यावेळेला देव म्हणले की बिलकुल निसंकोचपणे विचारा। अहो मी काय दुर्वासा ऋषी आहे का की रागवलो की तुम्हाला लगेच शाप देणार आहे म्हणून? त्याही नाही म्हणले, तुम्ही रागवणार पण नाही आणि दुर्वासा ऋषी रागवू शकतात, देवा तुम्ही रागवू शकत नाही। त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणले आणि रागवावंही नाही, कुणावर रागवावंही नाही। कशाला रागवावं? जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे, जो तो ज्याच्या त्याच्या आकलनाप्रमाणे आणि जो तो ज्याच्या त्याच्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक आचार विचार आणि व्यवहार ठेवत असतो, त्याला त्याचा पूर्णपणे अधिकार भोगून द्यावा। हा कुठेतरी ज्या वेळेला असं वाटेल की त्याला कुठेतरी समज द्यायला पाहिजे, तर ती प्रेमाने अतिशय शांतपणे आणि तो एकटा असताना त्याला समज द्यावी। त्याच्याने माणसामध्ये सुधारणा होते आणि त्याला त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल राग पण राहत नाही। उद्धवजींना हे सगळं सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, अहो विचारा ना, तुमच्या मनामध्ये काय शंका आहे? त्याच्या वेळेला उद्धवजींनी थोडा गंभीर सूर काढला आणि गंभीर सुरामध्ये म्हणाले की देवा, तुम्ही ज्यावेळेला रुक्मिणी मातेला दुर्वासांनी श्राप दिला त्यावेळेला दुर्वासांना थांबू शकत नव्हते का? दुर्वासांना आणखीन काही श्राप देऊ शकत नव्हते का? त्याच्या वेळेला देव त्या ठिकाणी हसले आणि म्हणले, का तुमच्या मनामध्ये असं आलं? तर म्हणले, नाही देवा, बघा तुम्ही दोघेही जण होते, आज तुम्ही काय आहात? तुम्ही स्वतः परमात्मा आहात आणि तुम्ही स्वतः परमात्मा असताना तुम्ही दुर्वासा ऋषींना सांगू शकले नसते की तिला माफ करा, ती नवीन आहे किंवा ती अज्ञानी आहे, तिच्या वतीने मी माफी मागतो, आणि तुम्ही पूर्णपणे तिला माफ केलं त्यांनी पूर्णपणे माफ केलं असता आणि मग हा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला नसता। कुठेतरी 2 पावलं तुम्ही तिथे माघार घेतली असती आणि तुम्ही स्वतःच विनवणी केली असती किंवा तुम्ही स्वतःच विनंती केली असती, तर दुर्वासा ऋषी ऐकले नसते का? त्याच्यावरती भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले आणि म्हणले की दुर्वासा ऋषींना काय वाटलं नसेल का म्हणजे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतील? त्यांची तीच अपेक्षा होती। अहो दुर्वासा ऋषी इतके कडक आहेत आणि इतके रागावणारे आहेत की त्यांनी दुसरं कोणत्या ठिकाणी असतं तर तिला भस्मसात केलं असतं की तू भस्म होऊन जाशील, आणि त्यांनी जर भस्म व्हायचा श्राप दिला असता तर तो श्राप आपल्या किती जिव्हारी लागला असता, पुन्हा रुक्मिणी आपल्याला भेटली सुद्धा नसती किंवा पुन्हा आपण रुक्मिणीला बघू सुद्धा शकलो नसतो। पण त्यांनी माझ्याकरता 2 पावलं ते स्वतः मागे आले आणि श्राप दिला की तुझा संसार कधी यशस्वी होणार नाही, तुझा श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर संसार यशस्वी होणार नाही, असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं आणि तिला पूर्णपणे आयुष्याचं तर वरदान मिळालं। आणि राहिला प्रश्न की मी श्रीकृष्ण परमात्मा आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे आणि दुर्वासा ऋषींनाही माहिती आहे। हे असताना सुद्धा ज्यावेळेला दुर्वासा ऋषी श्राप देत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की ते त्यांच्या मनाने श्राप देत आहेत? आता त्यांच्या मनाने श्राप देत आहेत का म्हणल्यानंतर उद्धवांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवला, अरे मग ते कुणाच्या मनाने श्राप देत आहेत? श्रीकृष्ण परमात्माचं परमात्मा आहेत तर खरोखर त्यांचीच ही गढण नाही का की त्यांनीच दुर्वासांना ती बुद्धी दिली की रुक्मिणीला असा असा श्राप द्या? आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा असा का विचार करतील? भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला का श्राप द्यायला सांगतील? अहो रुक्मिणी मातेवर तर किती त्यांचं प्रेम आहे, त्यांनी रुक्मिणी मातेला बघितलेलं पण नव्हतं, फक्त तिचं पत्र आलं आणि त्या पत्रावरती देव तिथे गेले आणि तिचा पूर्णपणे त्या ठिकाणी म्हणजे तिला घेऊन आले आणि पत्नी म्हणून तिचा
स्वीकार केलाय, अर्धांगी म्हणून स्वीकार केलाय, या नगरीची राणी तिला बनवली आणि हा सगळा भाग असलेला श्रीकृष्ण परमात्मा असा मनामध्ये विचार तरी कसा करू शकतो? एवढे उद्धवजी पटापट विचार करायला लागले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले, अहो उद्धवजी, मनातल्या मनात किती विचार करता, किती प्रश्न मनातल्या मनात विचारता. अहो मला प्रश्न विचारा, मी श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या समोर उभा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे. त्यावेळेला उद्धवजी म्हणले, मी मनामध्ये काय विचार केला तो प्रभू तुम्हाला कळला का? त्यावेळेला ते म्हणले की हो, मनामध्ये तुम्ही काय विचार केला आणि तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे त्याची तुम्ही काय उत्तरं जाणत आहात आणि त्याची खरी उत्तरं काय आहेत, तुम्ही असं का विचारत आहात, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. तरी देवा तुम्ही एवढे निर्विकार कसे राहू शकता? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, त्याकरता कृष्ण व्हावं लागतं, त्याकरता कृष्ण बनावं लागतं. उद्धवजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि उद्धवजी म्हणले, मग सांगा ना, दुर्वासांना अशी इच्छा का प्राप्त झाली असेल? कोणी दुर्वासांनाही बुद्धी दिली असेल? त्याच्या वेळेला ते म्हणले की नाही, ही दुर्वासांची स्वयंबुद्धी आहे म्हणून. आणि विधाताच्या मनामध्ये, म्हणजे ही रचना करणाऱ्या विधाताच्या मनामध्ये कुठेतरी असंच आहे, किंवा पार्वतीच्या कर्माचा खेळा कुठेतरी असा आहे की तिला माझ्यापासून लांब राहावं लागेल. त्याच्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की राधेजवळ मी 11 वर्ष 11 दिवस राहिलेलो आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेजवळ 11 वर्ष 11 महिने, म्हणजे ज्या वेळेला मी तिकडे द्वारकेमध्ये गोकुळामध्ये होतो आणि गोकुळामध्ये असताना राधेची आणि माझी पहिली भेट झाली, त्यानंतर 11 वर्ष 11 महिने 11 दिवस मी राधेला पूर्णपणे माझा सहवास दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही कालावधीमध्ये मी जरी शांत असलो, म्हणजे की वयाने लहान असलो किंवा पाळण्यातलं बाळ असलो, तरी राधामध्ये आणि माझ्यामध्ये पूर्णपणे कम्युनिकेशन होतं. आणि 11 वर्ष 11 महिने 11 दिवसाचा कालावधी ज्यावेळेला लुटून गेला, आता काही गरजेचं नाही की मी राधेच्या बरोबर असणं. मी कुठे जरी असलो तरी राधा माझ्या बरोबर आहे, आणि मी कुठे जरी असतं आणि राधा कुठे जरी असली तरी कृष्ण तिच्या बरोबर आहेत. उद्धवजींना थोडंसं गुंतागुंतीचं वाटलं, उद्धवजींना काही कळलं नाही. उद्धवजी म्हणले की देवा, तुम्ही मला काय सांगताय ते समजलं नाही. त्याच्या वेळेला देव म्हणले की बघा, माझा सहवास, माझा अर्धांगिनी म्हणून सहवास किंवा माझ्या जवळचा सहवास, माझी पत्नी म्हणून सहवास हा प्राप्त करायचा असेल तर मला समजून घेण्याकरता जो कालावधी आहे तो कालावधी किमान 10 वर्षाचा आहे. बघा, आपण श्रीकृष्ण भक्त म्हणून एका दिवसामध्ये स्वतःला संबोधित करून घेतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, कुठेतरी द्वारकेला जाऊन येतो, कुठेतरी पंढरपूरला जाऊन येतो आणि फोन उचलल्यावर आपण जय श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतो, जेणेकरून आपण त्या भावामध्ये पूर्णपणे येतो की तुम्हाला वाटावं मी श्रीकृष्ण भक्त आहे म्हणून. आणि तिथे देव स्वतःच्या भक्ताची व्याख्या करताना म्हणतो की 10 वर्ष त्याला पूर्णपणे मला जाणून घ्यायला पाहिजे, 10 वर्ष त्यांनी माझा पूर्ण सहवास घ्यायला पाहिजे. त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने माझ्याशी एकरूप होईल, त्याचं पूर्णपणे समर्पण माझ्याप्रती होईल. आणि रुक्मिणीला हा सहवास मिळालेला नाही आहे. रुक्मिणी जन्मल्यापासून, जेव्हापासून तिला समजायला लागलं तेव्हापासून तिला फक्त श्रीकृष्ण माहिती आहे आणि त्या श्रीकृष्णाचा ती पूर्णपणे जप करते. माझ्यामध्ये ती पूर्णपणे नामस्वरूपामध्ये एकवटलेली आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त तिला माझा सहवास लाभलेला नाही आहे. आणि माझा सहवास लाभण्याकरता जेवढा काही कालावधी, तिच्याकरता जो काही पुण्य कालावधी पाहिजे, म्हणजे रुक्मिणी मातेला तो सहवास समजून घेण्याकरता, श्रीकृष्ण समजून घेण्याकरता जो एक कालावधी पाहिजे तो श्रीकृष्ण परमात्माला भेटल्यानंतरचा 10 वर्ष पाहिजे. आणि या 10 वर्ष कालावधीमध्ये ज्यावेळेला रुक्मिणी माझ्यापासून पूर्णपणे वेगळी राहील आणि तिच्या मनामध्ये पूर्णपणे तेवढं समर्पण माझ्याबद्दल निर्माण होईल, माझ्याबद्दल तेवढं प्रेम निर्माण होईल, मी पूर्णपणे तिला समजेन, त्यावेळेला दुर्वासा पुन्हा या नगरीमध्ये येतील उद्धवजी आणि तिला उशाप देतील की मी माझे श्राप मागे घेतो आणि तुला उशाप देतो की तुझा आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा यशस्वी संसार होईल. आणि ती स्वतः वाजत गाजत ते स्वतः तिला या नगरीमध्ये आणून सोडतील. दुर्वासांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे, ते माझे कुळाचे पती आहेत, कुलाधिपती आहेत आणि हे कुलाधिपती असल्यानंतर ते असा अन्याय माझ्यावरती होऊन देणार नाहीत. त्यामुळे ही त्यांच्या मनातली इच्छा नाही, तर ही रुक्मिणीच्या मनामधली इच्छा आहे. रुक्मिणीला जेवढा मला समजून घ्यायचा कालावधी आहे, माझ्याप्रती समर्पण व्हायचा कालावधी आहे, तो 10 वर्षांनंतर रुक्मिणीला पूर्णपणे समजेल आणि तो 10 वर्षाचा कालावधी रुक्मिणी काढेल. त्यावेळेला ती माझ्याबरोबर आयुष्यभर राहील. किंबहुना आम्ही दोघंजण एका छताखाली असलो काय आणि नसलो काय, आम्ही एकमेकाच्या हृदयामध्ये सदैव राहू. उद्धवजींना एवढंच वाक्य समजलं आणि उद्धवजींच्याही कुठेतरी लक्षात आलं की हा 10 वर्षाचा सहवास आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला आपल्या बरोबर आले त्यावेळेला आपल्याला सांगितलं की फक्त माझी संगती करा, फक्त माझ्या बरोबर राहा. आणि बरोबर राहा म्हटल्यानंतर आपण आनंदाने राहिलो. आता कुठेतरी आपण दिवस मापायला पाहिजेत की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याबरोबर किती दिवस राहणार आहेत, तर ते 10 वर्ष राहणार आहेत.
तुमच्या लक्षात आहे का की तुम्ही कधी श्रीकृष्ण भक्त झाले? आपल्या कुणाच्या तरी लक्षात आहे का की आपण कुठल्या दिवशी नक्की कृष्णाची माळा गळ्यामध्ये घातली? आपण कुठल्या दिवशी नक्की त्याला समजायला लागलो आणि कुठल्या दिवसापासून आपण त्याचा धावा करतोय? त्या दिवसापासून आत्ताचं काउंटिंग ठेवायला पाहिजे की 10 वर्ष तो सदैव आपल्याबरोबर राहील आणि 10 वर्षानंतर त्याचा सहवास आपल्याला लाभला न लाभला तरी तो आपल्या हृदयामध्ये राहील आणि आपण त्याच्या हृदयामध्ये राहू. तर तो सहवास आपल्याला मिळवता यायला पाहिजे. उद्धवजी त्या गोष्टीकडे ऐकून म्हणाले, मग भगवान रुक्मिणी मातेच्या बाबतीमध्ये तुम्ही मग काहीच बोलले का नाही? तुम्ही हा कालावधी कमी करू शकत नाही का? तुमचं रुक्मिणी मातेवरती तेवढं प्रेम आहे हे मला माहिती आहे, मग असं असताना तुम्ही तो कमी नाही का करू शकत? त्याच्या वेळेला ते म्हणले की नाही, मी तुम्हाला पहिलंच वाक्य सांगितलं की प्रत्येकाची एक संस्कृती आहे, प्रत्येकाचा एक विचार आहे, प्रत्येकाचं एक स्वतःचं असं विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये या सगळ्या समजून घेण्याकरता प्रत्येकाची एक आकलन शक्ती आहे. त्या आकलन शक्तीच्या पुढे मला बिलकुल जायचं नाही. त्यांच्या आकलन शक्तीनेच मी त्यांना प्राप्त होऊ शकतो. तो त्यांना प्राप्त झाल्यानंतरच अखंड मी त्यांच्या बरोबर राहू शकतो. आणि जर रुक्मिणी मातेच्या बरोबर मला अखंड राहायचं असेल, मला अर्धांगी म्हणून मी तिचा स्वीकार केला आहे, माझी अर्धांगी म्हणून तिला अनंत कालावधीपर्यंत मला ठेवायचं असेल तर 100% तिला तेवढा माझ्यापासून लांब राहायला पाहिजे आणि मला समजून घ्यायला पाहिजे, माझ्याप्रती तेवढं समर्पण यायला पाहिजे. आणि हे ज्या वेळेला रुक्मिणी मातेकडे येईल त्याच वेळेला हे शक्य होईल. आणि हे समर्पण येण्याकरता हा कालावधी रुक्मिणी मातेला दिलेला आहे. मग देवा, याच्यामध्ये तुम्ही रुक्मिणी मातेला भेटणारच नाही का? ते म्हणले, हो, का नाही भेटणार? मी जाईन, भेटीन, तिची चौकशी करेन, तिच्या समोर राहीन. अहो, तिची काळजी घेणं तर माझं कर्तव्य आहे. ती माझी अर्धांगिनी आहे आणि पुढे काय होणार आहे ते मला माहिती आहे. परंतु त्या गोष्टीमध्ये कुठल्याही दुःख न करता तिथे गेल्यानंतर तिला आनंदच मिळेल एवढं मी बघीन. अख्ख्या पूर्ण कालावधीमध्ये उद्धवजींनी सांगितलंय की 10 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त 3 वेळा रुक्मिणी मातेला भेटले. 3 वेळा भेटले, परंतु त्या तिन्ही भेटी इतक्या सुंदर होत्या ज्या द्वारकेमधल्या नगरीच्या सुद्धा लक्षात आहेत की आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी मातेच्या भेटीला गेलेले आहेत. आणि मग त्या 3 वेळा तिला भेटल्यानंतर रुक्मिणी मातेची ती 10 वर्ष अगदी आरामात निघून गेली. आणि आरामामध्ये निघून गेल्यानंतर पुन्हा दुर्वासा ऋषींचं आगमन झालं. आज द्वारकेमध्ये सुद्धा बोलता 10 वर्ष उलटलेली आहेत. आणि 10 वर्ष उलटल्यानंतर एक दशक पूर्णपणे द्वारका नगरीला झालं. म्हणून द्वारका नगरीमध्ये मोठा उत्सव साजरा केलेला आहे. आणि तो उत्सव साजरा करत असताना काय करायला पाहिजे, कशा प्रकारे उत्सव करायला पाहिजे, कशा प्रकारे नगरी सजवायला पाहिजे, असे सगळे विचार पुढे येत आहेत. आणि 10 वर्षाचा इतिहास हा दोघांच्या संवादामध्ये असाच पुढे चालू आहे. मग या 10 वर्षामध्ये द्वारकेमध्ये काय काय घडलं ते संवादाच्या माध्यमातून आपण नक्की जाणून घेणार आहोत. आता 2 संवाद आपल्याला कळले की द्वारकेचं नाव द्वारका का ठेवलं गेलं, रुक्मिणी माता 10 वर्ष श्रीकृष्णापासून विलग का झाल्या, त्या 10 वर्ष वेगळ्या का राहिल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं आगमन कसं झालं ते सुद्धा आपण ऐकणार आहोत. आणि या 10 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय चाललेलं, द्वारका नगरीमध्ये काय विशेष घडत होतं ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि हे सगळं जाणून घेतल्यानंतर त्या द्वारकेच्या 10व्या वर्षाच्या म्हणजे दशक 10व्या वर्धापन दिनामध्ये आपण सगळे सामील होणार आहोत. तेव्हा आज इथेच थांबूया. ओम साईराम.